कशी दिसते मी? काय कुठे चाललीस? तू ना आधी माझा फोटो काढ. तू आधी कुठे चाललीस ते सांग मला. दांडिया खेळायला चालले मी. तू दांडिया खेळ वेड बीड लागले का तुला? दरवर्षी जाते ना मी. दरवर्षी गोष्ट वेगळी असते, आत्ताची गोष्ट वेगळी. काय झालंय? अगं घरामध्ये काय चालते दिसतंय ना तुला. तू राजवीर पाठवणार आहे का तुला घराबाहेर? मम्मा, त्या राजवीर दादाला सांगायचं त्याला ज्या काही ऑर्डर्स द्यायच्यात आणि जे काही रेस्ट्रिक्शन्स घालायचे ना ते स्वतःच्या बायकोवर घालायचे, माझ्यावर नाही. जा स्वतः जाऊन सांग जा. यार मम्मा स्टॉप इट, मला जाऊ दे. शहाणपणा करू नको, कुठेही जायचं नाही, गपचूप घरात बस. यार मम्मा. मम्मा बिम्मा काय नाही, घरात बस गपचूप. अंजू का ओरडतेस तिला? केवढ्या मोठ्याने ओरडतेस? अहो घरामध्ये काय चाललंय बघा. ही चालली दांडिया खेळायला. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? नंदा बघ, ऐक, आई बरोबर बोलते, आज कुठे जाऊ नकोस. काय झालं ते सांगणार आहात का तुम्ही? ते बघ, तुला दांडिया खेळायचंय ना, रोज दांडिया खेळ. हवं तर मी तुला घेऊन जाईन. चल मग आता. पण आज नाही. अरे पण का? ते बघ, जर तू आज जाशील ना तर घरातला खूप मोठा शो मिस करशील. म्हणजे तू थांबलीस तर तुला कळेल ना. ठीक आहे, मग मला नंतर सांगा. अगं नाही, आज तू जायचं नाहीस. हवं तर तू नंतर जा ना, तुला कोणी अडवणार नाही. ठीक आहे. यश, अरे पण तू आहे कुठेही? येतोय. मन्या, अगं तुझी सकाळपासून आम्हाला खूप आठवण येत होती. आम्ही तुला फोनच करणार होतो. मला पण खूप आठवण येते तुमची. सगळे जुने दिवस आठवतात. झाली पूजा? हो, आमच्याकडची झाली. तुमची झाली का? हो झाली. आता फक्त आरती बाकी आहे. बरं आई, मला सांग, तू उपास नाही ना धरले? नाही. अगं माझ्या लेकीने सांगितलं ना उपास तापास करायचं नाहीत, म्हणून नाही करत आहे. बरं म्हणू, राजवीरची आई करतायत का उपास? हो त्यांनी धरले. हे बरं आहे. स्वतःच्या आईला सांगायचं उपास करायचं नाही, तिला ओरडायचं आणि सासूला मात्र काही बोलायचं नाही. तसं नाही ग, मी त्यांना पण समजावलं, पण त्यांची खूप श्रद्धा आहे देवीवर, त्यामुळे मग. माहितीये मला, मस्करी करते. बाकी सगळं व्यवस्थित? पूजा छान झाली? छान झाली, पण पूजा करताना माझ्या हातून कलश पडला ग. कलश पडला का हातातून? नाही ठीक आहे, हरकत नाही, होतं असं कधीतरी. तू नको टेन्शन घेऊस हा बाळा. नाही नाही, मी नाहीच घेतलं टेन्शन. म्हणजे तुला माहिती आहे ना, मी हे सगळं मानत नाही, पण आईंनी खूप टेन्शन घेतलं. अगं मन्या, आरती माझ्याकडे दे. एक मिनिट म्हणू. मनू, कलशच पडला ना, होतं असं कधी कधी. हो बाबा, बरोबर आहे तुमचं. मनू, मला एक कळत नाही, तू कधीपासून हे सगळं मानायला लागलीस? जे मी मानतच नाही. मी आईला तेच सांगत होते, आई खूप घाबरल्या. मनू, या सगळ्या गोष्टी आपल्या मान्यानं मान्यावर आहे आणि कोणी हे मुद्दाम नाही ना करत. नाही. मग झालं तर अजिबात घाबरू नकोस आणि आईंना पण नीट समजावून सांग. हो बाबा, मी बोलते त्यांच्याशी. आणि नवरात्र चालू आहे ना, तोवर येऊन जा. हो नक्की येते, कळवते मी तुम्हाला तसं. बरं ठीक आहे बाबा, आता आरतीची वेळ झाली आहे, मी नंतर बोलते. हो बेटा, बाय. बाय. नितीशला बोलवतो, आरती करून घ्या. नितीश. मनवा, तू आरती कर. नाही नको, आईंना करू दे. अगं चालेल. राजवीर, मी बोलवलं त्यांना, ते येते. आपण सुरू करूया.
आई जगदंबे सगळ्यांना सुखात ठेव. कोण तुम्ही? अरे मला ओळखलं नाही? असो, मीच सांगतो. मला वाटलं ही माझी ओळख करून देईल, पण असो, मीच माझी ओळख करून देतो. साधनाचा नवरा. कोण आहेस तू? अगं चिडतेस कशाला इतकी? अच्छा, अजून राग गेला नाही वाटतं तुझा. एवढा राग की ओळख सुद्धा दाखवायची नाही. हे बघ, मी तुला सांगून हळू हळू, कशाला चिडतेस? वाह, घर बाकी मस्त आहे. आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघायचं. आउट. तू कोण? हे राजवीर मोहिते पाटील. अच्छा 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 अच्छा, आलं लक्षात. राजवीर मोहिते पाटील म्हणजे साधनाच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेला. कशी झाली इकडे याची? निघायचं. आता कसं आहे ना, बायकोवर प्रेम आहे म्हटल्यावर जिथे बायको तिथे जायलाच पाहिजे ना. काय साधना? अरे कोण आहेस तू? मी तुला ओळखत सुद्धा नाही. मार. नाही मार मार, अजून अजून मार, अजून मार. अशी नको ना वागूस. मधवा, मी खरंच ओळखत नाही याला. साधना, कशाला चार चौघात तमाशा करतेस? हा, चल घरी परत. ते बघ, आपल्यातली भांडणं आपण मिटवू ना. कशाला उगाच लोकांना त्रास द्यायचा? नाही, बरोबर बोलतोय ना मी? मनवाय काय चाललंय सगळं? राजवीर, माझ्यावर विश्वास ठेव. हा खोटं बोलतोय. ते मला काही माहिती नाही. हा माणूस इथून गेला पाहिजे आत्ता. ठीक आहे, मग हिला सुद्धा यायला सांगा. काय होय तुला? कोणासाठी करतोयस आणि कशासाठी? अगं कशासाठी म्हणजे आपल्या संसारासाठी करतोय. अगं जरा भांडण झालं म्हणून तू घरातून निघून गेलीस, ती परत फिरकलीस नाहीस. आपलं लग्न होताना तू काय काय वचनं दिली होतीस, विसरलीस काय? बऱ्या बोलानी सांगते, इथून निघून जा, नाहीतर. नाही, आज तुला इथून घेतल्याशिवाय मी हलणारच नाही. तुझ्याशिवाय एक एक दिवस कसा काढलाय मलाच पाहिजे. अगं इतके फोन केले तुला, एकही फोन घेतला नाहीस माझा. तू इथून जाणार आहेस की नाही? काय करणार? काय करणार? धक्के मारणार? नाही मारा मारा मारा, धक्के मारा, काही करा, पण मी इथून एकटा परत जाणार नाही. मी तुझ्या बरोबर येण्याचा प्रश्नच येत नाही. मग मी सुद्धा इथून हलणार नाही. राजवीर, बघतोस ना काय चाललंय ते? पूर्वी आपल्या घराण्याला काळं फासून गेलीच आहे ही, आणि आता पुन्हा तेच करते. परत आली म्हणून तू घरात ठेवून घेतलंस तिला, आणि आता तर हिचा नवरा देखील इथे येऊन तमाशे करायला लागला. नाही तर काय, सगळ्या सणासुदीचा दिवस खराब करून टाकला आमचा. मोहन, रंजू, अरे या माणसावर विश्वास नका ठेवू. वहिनी, तू ना माफ करा मग. तू मोठी आहेस त्यामुळे काही बोलत नाही, पण असं कसं करू शकतेस तू? फार चुकीचं करतेस. आता या नवऱ्याला सुद्धा फसवून आलीस इथे. मोहन, अरे मला माहितही नाही हा माणूस कोण आहे. मी फक्त एकाच माणसाशी लग्न केलं, आणि तो माणूस म्हणजे तुझा दादा धनंजय मोहिते पाटील. कशावरून तुम्ही खरं बोलताय हो? निदान आता तरी आपल्या माणसाचा वापर करून घेऊ नका.
साधना अगं बाई चल ना, कशाला उगाच लोकांना त्रास देतेस? बघत काय बसलाय तुम्ही? या बाईला घराच्या बाहेर जायला सांगा आत्ताच्या आत्ता. मनवा, खरंच मी या माणसाला ओळखत नाही गो. मी एकच लग्न केलं आणि ते राजवीरच्या बाबांची. हे बघा, कोण तुम्ही? मी यांची सून. तुम्ही कोण आहात? घ्या अहो, 3 वेळा सांगतोय मी प्रभाकर भिडे, साधनाचा नवरा. हे शक्यच नाहीये. तुम्हाला काय माहित? आणि हे बघा, तुम्ही आम्हा नवरा बायकोच्या मध्ये पडू नका प्लीज. मुळात ती तुमची बायको नाहीये. तुम्ही खोटं बोलताय, सोंग करताय. अहो, वेळ लागले का मला सोंग करायला? कामानिमित्त मी बाहेर गावी फिरतीवर असतो. हिला वेळ देत नाही म्हणून कदाचित मला असं वाटलं की चिडून गेली आहे. येईल 2-4 दिवसात परत, पण ही आलीच नाही. अच्छा, काय काम करता तुम्ही? तुम्हाला काय करायचंय? नाही, काय करायचंय कसं? इथे आमच्या घरात येऊन भांडताय ना, मग सांगावं लागतं. काय काम करता? हे बघा, तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही आमच्या नवरा बायकोच्या मध्ये पडू नका म्हणून. मी आणि माझी बायको काय ते बघून घेऊ. साधना चल चल, उगा डोक्याला ताप नको. चल. तुझा आणि माझा काही संबंध नाही. चालता होय इथून. पाया पडू का तुझ्या आता? बस झालं ना आता, चल ना. तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग मी. ओ, आता फार होतंय. इथून निघून जा, नाही तर आम्हाला पोलिसांना बोलवावं लागेल. पोलिसांना कशाला? नाही म्हणजे पोलिसांना कशाला ना, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. आम्ही काय ते बघून घेऊ ना नवरा बायको. नाही नाही, पोलिसांचा लफडा आम्हाला नकोय. यश, प्लीज पोलिसांना फोन लाव. अगं वहिनी, आधीच एवढं सगळं झालंय आणि त्यात पोलिसांना बोलवलं तर आपलीच लाच जाईल ना. आणि पोलिसांना बोलवलं तर ते प्रकरण मीडियामध्ये जाईल. अगं या दोघांना काही फरक पडणार नाही, आपल्या फॅमिलीची लाच जाईल. हो हो, बरोबर बोलतो यश. पोलिसांना कशाला बोलवायचंय? उगाच लोक काय म्हणतील? काकू, तुम्ही काय? मनवा, कशाला आपली अब्रू वेशीवर टांगतेस? मोहन, तुला कळत कसं नाही? हा माणूस खोटारडा आहे. तू खोटारडी आहेस. आमच्या दादाच्या आयुष्याची वाट लावलीस तू, आणि तेवढ्यानं तुझं समाधान झालं नाही म्हणून परत आलीस. आम्ही काय घोडं मारलंय तुझं? का छळतेस आम्हाला? मोहन, तुझ्या दादाची, माझ्या नवऱ्याची शपथ घेते मी. मी तुझी शपथ घेऊन सांगतो की यापुढे मी तुला काही त्रास देणार नाही. हे बघ, तू आता माझ्याबरोबर येणारच का तेवढंच आहे. पुढे काय करायचं तुम्ही बघतो. राजवीर, अरे तू का गप्प आहेस? बोल ना काहीतरी. की शांत राहायचंच ठरवलंयस तू? तरी मी तुला सांगत होतो या बाईला घरात घेऊ नकोस म्हणून, पण नाही ऐकलंस तू. घे आता, बघ बघ मोहिते पाटलांच्या घरात काय काय चाललंय. राजवीर, मला माहितीये तुझ्या मनात माझ्याबद्दल खूप राग आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी खरं बोलतेय. मी दुसरं लग्न नाही केलं. तुझे बाबा. बस, तू माझ्या बाबांचं नाव काढायचं नाही. तुला घरात राहायची परमिशन दिली तिथेच चुकलं माझं, पण आता बस. आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघायचं. आउट. अशी काय बोलताय तुम्ही? झालं, समाधान झालं तुमचं? या बाईला निर्दोष सिद्ध करायचं होतं तुम्हाला. बघितलंय ना काय केलं? तुमचा गैरफायदा घेतला आणि या घरात फक्त वेळ काढला ते. पण आता जे झालं ते चांगलंच झालं. खरं काय ते सगळ्यांना कळलं तरी. राजवीर, तुम्ही काय? हो, मलाही तेच म्हणायचंय. अजून कोणाची वाट बघणार आहात? जा ना आमचं घर सोडून. रंजू, अगं तू पण म्हणवा, जायला सांगा त्यांना पटकन. अगं आता तरी चल. मनवा, त्या बाईला घरातून जायला सांगा आपल्या.
नाही राजवीर, मला माहिती आहे हा माणूस खोटं बोलतोय. अरे त्याचा आणि आईंचा काहीच संबंध नाहीये. काय बोलताय तुम्हाला? तुम्ही प्लीज मला 2 मिनिटं द्या, मी बोलते तुमच्याशी प्लीज. तुमचं लग्न झालंय म्हणताय ना तुम्ही? तर त्याशिवाय मी इथे न्यायला आलो तिला. ठीक, काय पुरावा आहे तुमच्याकडे? लग्न झाल्याचा काहीतरी पुरावा असेल ना? काय पुरावा आहे तुमच्याकडे की तुमचं लग्न झालंय? आता कसं आहे की तुम्ही हे असे प्रश्न विचारणारे माहिती असतं तर मग पुरावा घेऊन आलो असतो ना सोबत. नाही, पण एखादी गोष्ट असेल ना ज्याने सिद्ध होईल की तुम्ही दोघं नवरा बायको आहात. अरे मी सांगतोय ना ही माझी बायको आहे, आणखी काय पाहिजे? नाही नाही, तुम्ही सांगितलं आणि आम्ही विश्वास ठेवला असं नाही ना होऊ शकत. पुरावा दाखवावा लागेल त्यासाठी. नका ठेवू, पण मी तर पहिल्यापासून बोलतोय की तुम्ही आमच्या भांडणात पडूच नका म्हणून. मला पुरावा दाखवा. सांगितलं ना, नाहीये माझ्याकडे पुरावा. ठीक आहे, मग तुम्ही आणून दाखवा. ओ ताई, आमचं आम्ही बघू ना. मला पुरावा हवाय. निदान तुमचा एकत्र एक फोटो तरी दाखवा. हा, आणि तुम्ही तर म्हणता तुमचं लग्न झालंय, लग्नातला एखादा फोटो दाखवा, चालेल मला. काय, जा आणून दाखवा फोटो. नाहीये. असं कसं नाहीये? नाहीये म्हणजे आम्ही फोटोच काढला नाही. बरोबर आहे, कसे काढणार फोटो? या माणसाला मी पहिल्यांदा बघते, त्यामुळे फोटोचा संबंधच येत नाही. वहिनी, हा तुझा नवरा नाहीये हे तरी सिद्ध करू शकतेस का तू? मी खरंच लग्न नाही केलंय. किती आणि कसं सांगू मी? मी फक्त आणि फक्त राजवीरच्या बाबांवर प्रेम केलं. मनवा, मी शेवटचं सांगतोय, या बाईच्या तोंडात मला माझ्या बाबांचं नाव नकोय. राजवीर, तुम्ही आईना का बोलताय? सरळ सरळ हा माणूस खोटं बोलतोय. मनवा, अगं आता तरी डोळे उघड. तू काय करतेस? तुला कळतंय का? हो, मला कळतंय का, आणि माझा आईंवर पूर्ण विश्वास आहे. खरं खरं सांगा, कोणी पाठवलंय तुम्हाला? कोणाच्या सांगण्यावर मला तिथे तुम्ही? कुणाच्या सांगण्यावरून कशाला यायला पाहिजे? हो, माझी बायको रागावून इथे आले, तिला न्यायला आलोय बस. नाही, त्यांना घेऊन तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. मी घेऊन जाणार. अगं पण मनवा, तू का मध्ये पडतीयस? त्यांना घेऊन जाऊ दे ना. हो, तुम्ही जे कोणी आहात प्लीज निघा आता, खूप झालं, निघा. बायकोला घेऊन जा. नाही राजवीर, आई इथून कुठेही जाणार नाहीत. हे अति होत आहे आता. या बाईला तुम्ही निर्दोष सिद्ध करणार होता आणि तिचा नवरा आपल्या दारात आलाय तरी तुमचा विश्वास बसत नाहीये. तुम्ही चुकीच्या आहात मानवा, ही बाई खोटी आहे. काय बोलताय तुम्ही? उलट मी हे सुद्धा सिद्ध करून दाखवेन की हा माणूस खोटारडा आहे. राजवीर, तुम्ही कसा विश्वास ठेवताय? हा जर खरा असता तर त्याने एक तरी पुरावा दाखवला असता की नाही? पण ती निर्दोष आहे हे तरी कुठे प्रूव्ह केलंय तिने? हो, पण त्यासाठी मी तुमच्याकडून वेळ घेतली आहे ना, आणि मी नक्की सिद्ध करेन की आई निर्दोष आहे. पण मनवा, याचा अर्थ असा होत नाही ना की हा माणूस खोटं बोलतोय. अरे पण मोहन, यांनी कुठे काय पुरावा दाखवला? तेच म्हणते मी माई. आणि मी 2 महिने राहिले आईंकडे, एकदाही हा माणूस मला तिकडे दिसला नाही. हा, अहो आलो होतो की, विचारा साधनाला. खोटं बोलतोय हा माणूस. साधना, तू खोटं बोलतेस. किती वेळा मी तुला भेटण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्या घरात तो गुंड होता ना, काय त्याचं नाव, सुबू अण्णा, त्याने मला भेटूच दिला नाही. म्हणून अजून काय बाकी आहे आता? आता तरी त्या बाईला बाहेर काढा घराच्या. राजवीर, आई कुठेही जाणार नाहीयेत. का? कारण हा माणूस खोटं बोलतोय.
मनवा ही बाई खोटारडी आणि हे तुम्हाला कळत नाही. पण मी तुम्हाला म्हणाले ना, मी सिद्ध करेन की आई निर्दोष आहेत. तुम्हाला अजूनही सांगितलेलं कळत नाहीये का? प्लीज निघा इथून. नाही, हा माणूस कुठे नाही जाणार.